दशक 12वा विवेक वैराग्य नाम। समास 4था विवेक वैराग्य नाम। श्रीराम समर्थ। महद्भागे हातासी आलेय, परी भोगव नाह्य जाणितल्य, तैसे वैराग्य उत्पन्न झालेय, परी विवेक नाह्य। एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झाले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरते। त्याप्रमाणे एखाद्यास वैराग्य उत्पन्न झाले पण त्याच्या ठिकाणी विवेक नसेल तर त्या वैराग्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही। आदळतेय आफळतेय, कष्टी होतेय दुःखी होतेय, ऐकतेय देखतेय येतेय, वैराग्य तेणेय। या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगांस तोंड द्यावे लागते, त्यामुळे तो आदळ आपट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो। अशा रीतीने ऐकून पाहून आणि अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होते। नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटेय सांकड्य, संसार सांडुनी देशघडी, होये तेणेय। संसारात ओढाताण होते, नाना संकटे अडचणी उपस्थित होतात, त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो। तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासूनही पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा। त्यामुळे रोगी जसा रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखांतून मुक्त होतो। परी तो होव नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाहीय सैराट, गुरुव जैनसेय। पण त्याने मोकाट, उनाड, अनाचारी, उन्मत्त, एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये। विवेकेन्वीण वैराग्य केलेय, तरी अविवेक्य अनर्थ्य घातलेय, अवघेय व्यर्थची गेलेय, दोहींकडे। विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते। ना प्रपंच ना परमार्थ, अवघेय जिणेंची जालेय व्यर्थ, अविवेक्य अनर्थ, ऐसा केला, धड ना प्रपंच ना परमार्थ, असे होऊन त्याचे जगणेच व्यर्थ ठरते। अविवेकामुळे असा अनर्थ ओढवतो का, मग व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्योग नाह्य घडला, जैसा कारागृह्य अडकला, पुरुषार्थ सांगे। एखादा असा शब्दज्ञानी असतो की तोंडाने ज्ञान बडबडत असतो पण वैराग्याचा पूर्ण अभाव असतो। त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बढाया माराव्यात तशी त्याची ती बडबड व्यर्थ ठरते। वैराग्येन्वीण ज्ञान, तो व्यर्थची स्वाभिमान, लोभदंभय घोळ असून कासावीस केला। वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे ते वृथा अभिमानाला कारण ठरते। अशी व्यक्ती लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन कासावीस होते। स्वान बांधलेय तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंकेय, पराधिक देखो न सके, स्वाभिमानेय। कुत्र्याला बांधून घातले तरी ते भुंकत राहते, तसा वैराग्यहीन शब्दज्ञानी स्वार्थामुळे चरफडत राहतो। अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही। हे एकेन्वीण एक, तेणे उगाच वाढे शोक। आता वैराग्य आणि विवेक, योग ऐका। याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात। आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होते ते ऐका। विवेक्य अंतर्य सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निःसंग योगी। विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो, तो योगी निःसंग परब्रह्माशी एकरूप होतो। जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सवय क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले, सुचिस्मंत। तो मुखाने जसे ज्ञान सांगतो त्याला अनुसरूनच त्याचे वागणे असते। त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होतात। आस्था नाहीय त्रिलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, येत्न विवेकधारणेची, सीमा नाहीय। वैराग्य सुदृढपणे बाणलेले असल्याने त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह, आस्था नसते। पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेकधारणेस सीमाच नसते। संगीत रसाळ हरिकीर्तन, तालबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासूनी। तो तालबद्ध, ताना इत्यादी संगीताचा जाणकार असून अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो आणि त्याला अगदी अंतःकरणापासून भगवंताचे प्रेमाने भजन करणे आवडते। तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतर्य विवेक जागे, वगतृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे। त्याचे हे हरिकीर्तन, प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सन्मार्गास लागतात, त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो। त्याचे वक्तृत्व असे असते की त्यातून वेदांतासारखे अनुभूत शास्त्रसिद्धांत प्रगट होतात। सन्मार्गेय जगास मिळाला, म्हणजे जगदीश वोळला, प्रसन्न पाहिजे कळला, कोणी एक। याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असे जाणावे। पण तरी त्यानेही प्रसन्न पाहून वागायला हवे। प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नानसंध्या भगवद्भीजन, पुण्यमार्ग,
अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान व स्नानसंध्या आणि भगवद्भजन असे पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. विवेकवैराग्य ते ऐसेय, नुसते वैराग्य हेंकाट पिसेय, शब्दज्ञान येळसेय, आपणची वाटे. याप्रमाणे विवेक, वैराग्य दोन्ही असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एककल्लीपणा अथवा खुळेपणाच होय आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य त्यांची जाणीजे महद्भापज्ञ. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीची जोड असणे हे महद्भाग्य होय. समर्थ रामदास म्हणतात की साधू असतात ते हे सर्व जाणतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवेकवैराग्यनाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.